नमस्कार मित्रांनो, DDM न्यूज चॅनलच्या सर्व दर्शकांचे स्वागत। मित्रांनो, पुन्हा एकदा निवडणूक आयोगाच्या संदर्भाने काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मतचोरीचा आरोप केलेला आहे की मागच्या ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये मतदारांची यादीमध्ये समाविष्टता आणि काढून टाकली अशा मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी दुसऱ्यांदा केलेला आहे। आणि प्रसारमाध्यमावर या बातम्या व्हायरल झाल्यानंतर ज्या जनमत चाचण्या किंवा लोकांचा कल, लोकांच्या ज्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत त्या मात्र धक्कादायक आहेत। नव्हे तर या बाबतीत निवडणूक आयोगाने गांभीर्याने विचार करावा, कारण राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं केलेलं आहे, त्यांच्यावर शंका उपस्थित केलेल्या आहेत। कारण आरोपी म्हणण्यापेक्षा निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था आहे, तिला अधिकार आहेत, त्या अधिकारानुसार ती निवडणूक प्रक्रिया पारदर्शकतेने पार पाडण्याचं काम करत असते। पण अलीकडं जे काही आरोप होत आहेत त्यामुळं निवडणूक विभाग किंवा निवडणूक आयोग हा संशयाच्या भोवऱ्यामध्ये आलेला आहे। जे काही आरोप करण्यात आलेले आहेत त्या आरोपाबद्दल विविध चॅनलवरून, TV वरून मतांतरण, खंडन-मंडन, प्रतिक्रिया, तज्ज्ञांचे अभिप्राय हे आलेले आहेत। परंतु हे अभिप्राय आले असताना या चॅनलवर जे लोकांचे अभिप्राय म्हणजे खरंच निवडणूक आयोग संशयाच्या भोवऱ्यात आहे का किंवा राहुल गांधी यांच्या म्हणण्यामध्ये तथ्य आहे वाटतंय का, याला होय किंवा नाही असा दुजोरा देणाऱ्यानं होय म्हणणाऱ्यांची संख्या ही 85% आहे। मित्रांनो, ही फार धोक्याची सूचना आहे, कारण आरोप प्रत्यारोपामध्ये सत्यता किती हा नंतरचा भाग आहे, तो याचा सोक्षमोक्ष लागेल। कारण निवडणूक आयोगाने पुढे येऊनसनी हा सूर्य हा जयद्रथ अशी मांडणी लोकांसमोर जाहीरपणानं करायला पाहिजे। लोकांना का वाटतं की निवडणूक आयोगाने सुद्धा चोरी केलेली आहे, तर जनमानस जो होता किंवा मतचाचण्या ज्या होत्या किंवा लोकांची जी स्वतःची हे आहे की भावना की आपण अमुक व्यक्तीला, उमेदवाराला मतदान केलं आहे, मोठ्या प्रमाणात जर समाज मनाला असं वाटत असेल की आपल्या भागातून, आपल्या संबंध ह्याच्यातून हा उमेदवार निवडून यायला पाहिजे होता किंवा तसा कल असेल लोकांचा आणि तसा जर निकाल आला नसेल, म्हणून लोकांची ही प्रतिक्रिया हे या ठिकाणी समजून घेणं आवश्यक आहे। कायदेशीर तांत्रिक बाबीचा किस अनेक जण पाडत जातील, पण जनशोभ जनतेच्या मनात जर आलं तर मात्र ते एकदा जर उद्रेक झाला तो जो आवरणं मोठं अवघड जाईल। म्हणून मग बऱ्याच वेळेस नेपाळचं उदाहरण आपल्याकडे दिलं जातं की लोकांना जर या प्रक्रियेबद्दल चिरड निर्माण झाली, जर अविश्वासार्हता वाटू लागली तर ती लोकशाहीसाठी चांगली गोष्ट नाही। ही आपण प्रकर्षानं याचं गांभीर्यानं दखल घेतली पाहिजे। आता निवडणूक आयोगाच्या ऐवजी भाजपचेच लोक त्याला उत्तरं देतात, पण राहुल गांधी यांनी जे उपस्थित केलेले प्रश्न आहेत ते मात्र खरंच विचार करायला लावणारे आहेत। त्यांनी 3 उदाहरणांसह दिलेलं आहेत। एक कर्नाटकमधल्या आळंद मतदारसंघातला आहे, ज्या ठिकाणच्या बाबतीत तर FIR झालेला आहे। 18 वेळा स्मरणपत्र देऊनही निवडणूक आयोग त्याला जर उत्तर देत नसेल तर हे नक्कीच लोकांच्या मनातली शंका वाढवणारी घटना आहे। तीच अवस्था महाराष्ट्रातील तुळजापूर मतदारसंघातली आहे। त्या ठिकाणी सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये FIR झालेला आहे, तरीसुद्धा त्याची प्रक्रिया पुढे जात नाही। आणि चंद्रपूर जिल्ह्यातील रानोरा मतदारसंघ आहे, तिथंसुद्धा अशा घटनेचे पुरावे राहुल गांधी यांनी दिलेले आहेत। या पुराव्यावर हुकूम निवडणूक आयोगाने लोकांच्या मनामध्ये संशय वाढत जाणार नाही याची वेळीच दक्षता घेऊन हे सर्व दूध का दूध, पाणी का पाणी समोर येऊन केलं पाहिजे। किंबहुना वेळ मारून नेण्याचं किंवा काहीतरी तकलादू कारणं देऊन, जसं की अचानक मतदान कसं वाढलं
याचं स्पष्टीकरण निवडणूक आयोगानं दिलं पाहिजे, किंवा त्याचं CCTV फुटेज, आम्ही माता बहिणीचं CCTV फुटेज उघडं करावं का, हे टकलादू कारण झालं. हे लोकांना पटणारं नाही. आणि लोकांना पटणारं असं विश्वासार्ह गोष्ट निवडणूक आयोगानं समोर येऊन केलं पाहिजे. आणि राहुल गांधी हे कसे चुकीचे आहे हे निवडणूक आयोगानं उघडं पाडलं पाहिजे. ती त्यांची जबाबदारी आहे. ते निवडणूक आयोग का करत नाही हा लोकांच्या मनातला खरा प्रश्न आहे. आणि त्या प्रश्नाला जर सकारात्मक उत्तर नाही आलं तर भविष्यामध्ये लोकांच्या मनात निवडणूक आयोगाबद्दल संशय वाढत जाईल. याची वेळीच दक्षता निवडणूक आयोगाने घ्यावी. आणि भारतीय लोकशाहीला एक जे बलस्थान आहे निवडणूक आयोगाचं ते शाबूत ठेवावं असं या निमित्तानं मला वाटतं. धन्यवाद.